श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर श्रावण महिना चालू झाला आहे, तर शनिवारची मारुतीची कहाणी आपण ऐकणार आहोत। चला तर मग ऐका शनिवारा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण होता। त्याला एक सून होती, एक मुलगा होता। मुलगा प्रवासाला गेला होता। सासू सासरा देवाला जात असत, भिक्षा मागून आणीत असत। सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवीत। सासू सासऱ्यांना वाळीत असे, उरलं सुरलं आपण खात असे। असं होता होता श्रावण मास आला, संपत शनिवार आला। तसं संपत शनिवारी आपला एक मुलगा आला। बाई बाई मला न्हाऊ घाल, माखू घाल। बाबा घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडेला लावून न्हाऊ घाल, जेवू घाल। घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवू घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं। असे 4 शनिवार झाले। 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला। इकडे घराचा वाडा झाला, गोटभर गुरं झाली, धान्याच्या कोठ्यात भरल्या, दास भटकिनीने घरं भरली। सासू सासरा देवाहून आली, तो घर काही ओळखेना। सून दारात आरती करून पुढं आली, मामांजी सासूबाई इकडे या। अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिनं सर्व हकीकत सांगितली। शनिवारी एक मुलगा आला, बाई बाई मला न्हाऊ घाल, माखू घाल। बाबा घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडेला लावून न्हाऊ घाल, जेवू घाल। घागरीत हात घालून थोडं तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवू घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं। असे 4 शनिवार झाले आणि 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला। इकडे मोठा वाडा झाला। तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिली आहे, असं म्हणून त्यांना आरती केली। सर्वजण घरात गेली। त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तो मामा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण।